नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रिया वरवर प्रतिमाची चौकशी करू लागते. मात्र प्रतिमा म्हणते, हे बघ मला थोडं ॲसिडिटीसारखं होतं, मला जरा बरं वाटत नाही आहे, त्यामुळे मी गेस्ट रूममध्ये जाते. सायलीच्या काही मैत्रिणी येणार आहेत, त्या आले की त्यांनासुद्धा गेस्ट रूममध्येच पाठवून दे. आणि तितक्यात सायलीच्या या मैत्रिणी येतात. आता हिला प्रश्न पडतो की या दोघीजणी अचानकपणे का आले असतील. आता जानकी आणि सखी तिथं येतात आणि त्यांना प्रिया म्हणते, अचानक तुम्ही कसं काय आलात? तेव्हा प्रतिमा म्हणते, अगं घरी आलेल्या पाहुण्यांना कुणी असं थेट विचारतं का? तू तुझी स्टोरूममध्ये जाऊन बस. आता प्रिया तिथून निघून जाते. जानकी प्रतिमा आत्याला समजावते, मला कळते तुम्हाला काय वाटतंय. खरं तर मी सुद्धा विना आईची वाढली आहे. सखीसुद्धा म्हणते की हो, मलासुद्धा माझ्या आईमध्ये कोणती खरी आई आहे हे शोधणं खूप कठीण झालं. पण जी व्यक्ती आपल्याला खरी माया लावते ना, तीच आपली आई असते. प्रतिमा म्हणते, त्यामुळे तर आता ही परीक्षा घ्यायची आहे. जानकी आणि सखी म्हणतात, आम्ही तर पूर्ण प्लॅन तयार करून आलेलो आहे. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनला येतात. त्यांना खरं तर संतोषला भेटायचं असतं. तो सरळ सरळ खोटं बोलतोय. ऐनवेळी त्यांनी साक्ष फिरवली हे दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. पण जोपर्यंत संतोष काही सांगत नाही तोपर्यंत हे काहीच करू शकत नसतात. त्यामुळे अर्जुन ठरवतो की आपण एक प्लॅन करूयात. तू अगोदर जाऊन त्याला भेट, ठरल्याप्रमाणे त्याला प्रश्न विचार आणि नंतर मी जातो. त्याप्रमाणे चैतन्य जातो आणि संतोषला काही प्रश्न विचारतो. संतोष त्याची प्रश्नाची उत्तरं देताना थोडासा गडबडतो. म्हणजे जयेशच्या मोबाईलवरून त्यांनी जे मेसेज केले होते ते मेसेजमध्ये त्याला हेच बोलायचं आहे अर्जुनसोबत, हे त्याला कसं काय माहिती आहे. तेव्हा तो खोटं सांगतो की मला अगोदरचे चॅटिंग वाचून समजलं. पण चैतन्य म्हणतो, पण त्या मोबाईलला पासवर्ड होते, मग तुला कसं काय कळालं. मग तो अशीच उडवाउडवीची कारणं देऊ लागतो आणि त्यावरून स्पष्ट होतं की तो खोटं बोलत आहे. संतोष म्हणतो, किती वेळा सांगू, खून मीच केला आहे आणि माझ्यासोबत दुसरं कोणीही नव्हतं. आता अर्जुन त्याला प्रश्न विचारण्यासाठी येतो. तो विचारतो की इतक्या सफाईदारपणे तू मर्डर प्लॅन कसा काय केलास? त्यानंतर कुठलेही फिंगरप्रिंटसुद्धा नव्हते तुझे, असं अर्जुन म्हटल्यानंतर संतोष सांगतो की मला या सगळ्याची सवय आहे. म्हणजे मी पहिले चोऱ्या करायचो ना, तेव्हासुद्धा मी फिंगरप्रिंट सोडायचो नाही. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो की खोटं बोलतोयस तू. याच्या अगोदरच्या सगळ्या केसेस मी चेक केल्या आहेत. त्यानुसार तुझे फिंगरप्रिंट त्या ठिकाणी सापडले म्हणून तर तू पकडला गेला आहेस. त्यामुळे आता खोटं तर बोलूच नकोस. मग तो संतोष कारण सांगतो की शांताबाईंनी माझ्याकडून काही पैसे घेतले होते आणि ते पैसे त्या देत नव्हत्या म्हणून खून केला. आता त्याच्या उत्तरांमधली असणारी तफावत अर्जुनलासुद्धा जाणवते आणि त्याला कळतं की हा सरळ सरळ खोटं बोलतोय. अर्जुन त्याला म्हणतो की एक दिवस असा येईल की तू नक्की खरं काय असेल ते सांगशील. आणि तो तिथून निघून जातो. मात्र संतोषला त्याच्या या वागण्याचं खूप वाईट वाटत असतं. आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही बाहेर भेटतात आणि त्यावेळेस चैतन्य आणि अर्जुन दोघेही एकमेकांना संतोषनी काय काय उत्तरं दिली आणि तो कसा गडबडला होता हे सगळं सांगतात. त्यावरून स्पष्ट होतं की तो खोटं बोलत आहे. तितक्यात अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन येतो आणि ते सांगतात की चाळीच्या बाहेर असणाऱ्या CCTV कॅमेऱ्यामध्ये प्रियाची गाडी दिसली आहे. त्यावरून तर स्पष्ट होतं की प्रिया त्या खुनामध्ये सामील होती. मात्र प्रॉब्लेम हा असतो की तिच्या गाडीचा नंबर प्लेट तिने अगोदरच झाकलेला असतो. चैतन्य म्हणतो, काय शातीर डोक्याची पोरगी आहे ही. आता ते दोघेही संतोषच्या बायकोचा पत्ता शोधायचा ठरवतात. पण तितक्यात त्याला सायलीचा कॉल येतो आणि त्याला तिकडे जावं लागतं. सायली आणि अर्जुन पूजा करून येत असतात. त्यावेळेस झालेली सगळी चर्चा ते एकमेकांशी शेअर करतात. तितक्यात इकडे सखी आणि जानकीने सगळा प्लॅन केलेला असतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलेलं असतं आणि जोरजोरात ती प्रियाला आवाज देऊ लागते, आग लागली, आग लागली, प्रिया पटकन ये, अगं प्रतिमा त्या आतमध्ये अडकल्या आहेत, लवकर ये. प्रिया म्हणते, आग कशी काय लागली? अगं पण आई तर हॉलमध्ये बसलेली होती ना, थांब मी बघून येते. सखी म्हणते, अगं बघायला कुठे जातीयेस, आतून आवाज येते त्यांचा. अगं आतमध्ये त्या अडकल्या आहेत, आगीमध्ये होरपळून निघतील त्या. तू मुलगी आहेस ना त्यांची, मग तूच त्यांना वाचवायला हवं. आता त्या दोघीसुद्धा प्रियाला आतमध्ये जाण्यासाठी फोर्स करत असतात. आग पेटत असते हे सर्वांना दिसत असतं आणि सायली अर्जुन हे सगळं रेकॉर्डिंग तिकडे पाहत असतात. प्रतिमा आणि सुमन देखील हे लांबून पाहत असतात. प्रिया आता वेगवेगळी कारणं सांगू लागते. मी फायर ब्रिगेडला कॉल करते, कुठे अश्विनलाच कॉल करते
आणि ती काही पुढे जायला धजत नाही. आता हे सगळं अर्जुन सायली पाहत असतात. त्यांना फार वाईट वाटत असतं आणि प्रतिमालासुद्धा खूप वाईट वाटत असतं. जानकी तिला म्हणते, अगं तुला लाज कशी वाटत नाही? तुझी आई आतमध्ये अडकली आहे. माझी आई असती ना तर मी आतमध्ये लगेच उडी मारली असती, कसलाही विचार केला नसता, कारण ते माझं कर्तव्य आहे. मग आता तुझी आई अडकली आहे, मग त्यांना वाचवणं हे तुझीच जबाबदारी झाली ना. प्रिया रागातच म्हणते, आई आतमध्ये अडकली त्याच्यामध्ये माझं काय दोष आहे? मी का माझ्या अंगाला चटके लावून घेऊ? आता हे सगळं ऐकून प्रतिमाला फार वाईट वाटतं. प्रतिमा म्हणते, पाहिलंत ना, मला खात्रीच होती तन्वी माझ्या मदतीला येणार नव्हती, हे मला माहितीच होतं. सुमन म्हणते, वहिनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तन्वीचं तुमच्यावरती अजिबात प्रेम नाही आहे. त्यामुळे तर सायलीने मला तुमची काळजी घेण्यासाठी पाठवून दिलं. बरं झालं मी इथं आली आहे, नाहीतर तुम्ही हे सगळं कसं काय सहन केलं असतं? प्रतिमा म्हणते, अगं सकाळी कल्पनाला साधा चटका लागला, पण सायलीला असं वाटत होतं की चटके तिच्या अंगालाच लागलेत. किती काळजी करत होती. तितकंसुद्धा काळजीचं प्रेमाचं नातं आमच्या दोघींमध्ये कधीच नव्हतं आणि मला नाही वाटत की ते यापुढे सुद्धा असेल म्हणून. इकडे अर्जुनसुद्धा रागात म्हणतो, कसली मुलगी आहे ही? स्वतःच्या आईला वाचवायला सुद्धा पुढे नाही गेली ती. साधी माणुसकीसुद्धा तिला दाखवता नाही आली. आता इकडे साक्षी महिपतला भेटायला जेलमध्ये येते. त्यावेळेस ती म्हणते की अण्णा तुम्ही कसे आहात? मला ना खूप एकटं वाटतंय, पण सचिन आहे माझी काळजी घेण्यासाठी. तेव्हा महिपत तिला म्हणतो की लेकरा तू अजिबात काळजी करू नको, काही दिवसातच मी इथून बाहेर निघेल, मग आपण खूप लांब निघून जाऊ. तुला पहिल्यापासूनच हे खून मारामाऱ्या कधीच आवडलं नाही ना, मग आता आपण हे सगळं सोडून देऊयात. साधी 5 रुपयाची चोरीसुद्धा आपण नाही करायची. आता ठरवलं आहे मी, आपण सरळ मार्गाने आयुष्य जगायचं. आता सचिनला हे सगळं ऐकून जरा विचित्रच वाटत असतं की महिपत शिकरेसारखा माणूस अचानकपणे इतका कसं काय बदलला आहे. त्यालाही प्रश्न पडू लागतो. आता नागराज सचिनला बाजूला ये असं खुणावतो. सचिन विचारतो, हे काय चाललं आहे अण्णांचं? म्हणजे हे अचानक असे इतके काय बदलले आहेत? तेव्हा नागराज म्हणतोय की हो मलाही त्याचंच टेन्शन आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हा महिपत हे असंच काहीतरी बोलतोय आणि एकदा का तो असं काही बोलायला लागला तर माझं काही खरं नाही. मला इथून बाहेर कसं काय काढायचं? सचिन म्हणतो, तुमचं बाहेर निघणं जरा कठीण आहे, त्यामुळे तुम्ही सरळ मार्गाने नाही तर जेलमधून पळून जाणं हा एकच त्याच्यावरचा मार्ग मला दिसतोय. पण तुम्ही काळजी करू नका, एकदा का मी अण्णा सरांना बाहेर काढलं त्यानंतर तुम्हालासुद्धा बाहेर काढेल. तोपर्यंत तुम्ही थोडा धीर धरा. एकदा का अण्णा बाहेर आले त्यानंतर त्यांच्या डोक्यातील हा विचार कसा बाजूला करायचा हे मी बघतो. आता इकडे घरामध्ये आग पेटलेली असताना प्रिया निवांत बाहेर येऊन फोन लावण्याचा प्रयत्न करते. जानकी सखी येतात आणि तिला आतमध्ये धक्का देतात. प्रिया म्हणते, हे काय वागणं झालं तुमचं? असं का वागताय तुम्ही माझ्यासोबत? माझ्या आईला वाचवायचं आहे मला, तिला काही झालं म्हणजे? तेव्हा जानकी म्हणते, तुझ्या आईला काहीही झालेलं नाही आहे, ती व्यवस्थित आहे. तू तुझ्या आईला वाचवू नाही शकलीस ना, मग आता तू या जाळामध्ये अडक. आणि ती चक्क काडी पेटवून वर्तुळाकार भागामध्ये आग लावून देते. त्या आगीमध्ये प्रिया अडकते आणि चांगलीच घाबरते. मोठमोठ्याने ओरडूसुद्धा लागते की मला वाचवा, कोणी आहे का इथे? तितक्यात सायली, अर्जुन, अश्विन, प्रतिमा, सुमन सगळे घरातले येतात. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रियाचं प्रतिमा आत्यावरती अजिबात प्रेम नाही आहे हे तर कालच्या प्रकारामुळे उघडच होतं, पण रविराज आल्यानंतर सगळ्या गोष्टींचा खुलासा होतो. रविराज म्हणतो की या मुलीला तुम्ही घरात का ठेवून घेतलं आहे? हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. म्हणजे प्रियाचा माफी मागण्याचा जो काही प्लॅन असतो तो सुद्धा फसतो. आता अर्जुन आणि सायली दोघेही संतोषच्या बायकोपर्यंत पोहोचतात. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.